रामकृष्ण हरी मंडळी, येत्या 19 सप्टेंबरला शुक्रवार आहे आणि प्रदोष शिवरात्र आहे। तर या दिवशी आपल्याला एक इच्छा प्राप्तीसाठी उपाय करायचा आहे, जो की शिवपुराण मध्ये सांगितलेला आहे। शिवपुराण कथेतील हा उपाय आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे, मात्र तुमची इच्छा पूर्ण होईल असं या उपायामध्ये सांगितलं गेलंय। तर हा उपाय तुम्हाला 19 सप्टेंबरला शुक्रवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे। आता प्रदोष काळ कोणता, तर सायंकाळी 6 नंतर ते 8 वाजेच्या आतमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला छान कणिक मळून घ्यायची आहे। त्याचा तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे, चौमुखी दिवा। बघा, सोन्या चांदीच्या दिव्यापेक्षा जास्त महत्व हे कणकेच्या पिठाच्या दिव्याला असतं आणि कणकेच्या पिठाचा दिवा हा इच्छा प्राप्तीसाठी खूप जास्त फलदायी ठेवतो। तर आता आपल्याला एक दिवा बनवून घ्यायचा आहे। दिव्यामध्ये तुम्हाला 4 वाती म्हणजे 2 लांब लांब वाती टाकल्या तरीही चालेल। जो स्क्रीनवर फोटो दिसतोय तशा पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल की त्या 4 वाती तुम्हाला लावायच्या आहेत। त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे। आता हा दिवा घेऊन तुम्ही एकतर शिव मंदिरामध्ये जाऊ शकता किंवा मग पिंपळाच्या झाडाखाली देखील जाऊ शकता। आता हा जो दिवा आहे तो तुम्हाला तसाच जमिनीवर लावायचा नाहीये। आता तुम्ही जर प्लेट ठेवायची म्हटली तर तो तुम्हाला तिथेच ती प्लेट ठेवून द्यावी लागेल। तर त्यामुळे तुम्ही काय करा, एखादं विड्याचं पान घ्या आणि त्यावर तुम्ही तो दिवा ठेवा। म्हणजे एकदम जमिनीवरही ठेवला जाणार नाही आणि प्लेट पण मग तो दिवा कधी राहणार, तर ती प्लेट तिथे ठेवायची आणायची तो विषयच नको। त्यामुळे सरळ एक विड्याचं पान घेऊन जायचं, चौमुखी दिवा घेऊन जायचा, शुद्ध गाईचं तूप घेऊन जायचं, दिव्याला हळदी कुंकू लावायचं। आता तुम्ही शिवमंदिरात जा किंवा मग पिंपळाच्या झाडाखाली जा। तिथे गेल्यावर तुम्हाला तो दिवा तिथे ठेवायचा आहे आणि त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू तूप वगैरे तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकलं की तुम्हाला 4 पितरांचं स्मरण करायचं आहे। आता ती नावं मी तुम्हाला सांगते। आता बघा, हा जो दिवा आहे हा दिवा तुम्ही तिथे ठेवला तर दिव्यातली एक एक वात प्रज्वलित करत असताना तुम्हाला हे 4 पितरांची नावं घ्यायची आहेत। म्हणजे पहिला आहे अग्निस्वधा पित्र, अग्निस्वधा पित्र म्हणून दिवा प्रज्वलित करायचा, 1 वात लावायची। दुसरा आहे वरशद पित्र, वरशद पित्र म्हणून दुसरा दिवा लावायचा आहे। तिसरं नाव आहे आग्री पित्र, आग्री पित्र म्हणून तिसरी ज्योत पेटवायची। आणि चौथा आहे सोमपती पित्र, सोमपती पित्र म्हणून चौथी ज्योत प्रज्वलित करायची। अशी 4ही नाव घेत घेत एक एक ती ज्योत तुम्हाला प्रज्वलित करायची आहे। तुमची इच्छा सांगायची आहे, मनाभावापासनं माझी इच्छा ही पूर्ण होणार आहे अशी सकारात्मक भावना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायची आहे आणि तो दिवा तुम्हाला तिथेच ठेवून द्यायचा आहे। आता बघा, त्या दिव्यालाच तुम्हाला बघून प्रार्थना करायची आहे। परत एकदा त्या 4ही पित्रांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे। आता ते नाव मी परत सांगते, अग्निस्वधा पित्र, वरशद पित्र, आग्री पित्र आणि सोमपती पित्र। हे 4 पित्रांची नावं तुम्हाला घेऊन स्मरण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती सकारात्मक दृष्टीने बोलायची आहे। असं म्हणतात की या उपाय 100% काम करतो आणि या उपायांमुळे तुमची इच्छा प्राप्ती होते। तर बघा, आता हा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली देखील लावू शकता किंवा मग हाच दिवा तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये देखील लावू शकता। आता बघा, नुसतंच पिंपळाच्या झाडाजवळ फक्त दिवा लावून यायचा का, तर नाही। तर हा दिवा लावण्याच्या आधी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं, थोडंसं दूध अर्पण करायचं, तिथे पिंपळाच्या झाडाला गंध अक्षदा अर्पण करायच्या, त्यानंतर तो धूप लावायचं, पिंपळाला 7 किंवा 3 प्रदक्षिणा मारायच्या आणि नंतर मग हा दिवा प्रज्वलित करायचा। पण जर तुम्हाला हे सगळं करायचं नसेल तर तुम्ही फक्त तिथे जाऊन हा दिवा जरी प्रज्वलित केला तरी चालतं। पण बघा, नुसतंच आपल्या स्वार्थापोटी फक्त तेवढंच उपाय करायचा हे मला तरी पटत नाही। म्हणून कुठलाही उपाय करण्याआधी आपण सेवा ही करायला पाहिजे असं मला वाटतं। त्यामुळे तुम्हाला जर एवढं करायचं नसेल तर तुम्ही फक्त हा दिवा जाऊन देखील तिथे तुमची इच्छा बोलू शकता, पण तुम्ही पूजा देखील करू शकता। तसंच भगवान शंकराच्या पिंडीजवळ देखील तुम्ही हा दिवा लावू शकता।
तर तिथे गेल्यावर सुद्धा नुसतंच दिवा लावून द्यायचा का, तर नाही. 1 लोटा जल भगवान शंकरांना अर्पण करायचं, भस्म लावायचं, कापूर लावायचा, धूप लावायचा आणि नंतर मग आपली इच्छा बोलून हे 4 पित्रांची नावं घेऊन तो जो चौमुखी दिवा आहे तो तुम्ही तिथे प्रज्वलित करायचा. आणि बघा, म्हणून तुम्हाला सांगितलं की प्लेट वगैरे घेऊन जाऊ नका, म्हणजे तुम्हाला ती प्लेट तिथेच ठेवून यावं लागेल. म्हणून म्हटलं की एखादं विड्याचं पान घेऊन जा आणि त्यावर तुम्ही ठेवला तरी चालेल, किंवा मग एखादा पेपर नेला तरीही चालेल. तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला प्रदोष काळातच करायचा आहे. तुम्ही सकाळी दुपारी कधीही करू शकत नाही. प्रदोष काळामध्ये शुक्रवारीच आणि वर्षातनं एकदाच हा उपाय केला जातो. तो पण का, जे पितृपक्षामध्ये शिवरात्र प्रदोष व्रत येतं त्याच दिवशी हा उपाय केला जातो. मध्ये कधीही हा उपाय करू शकत नाही. वर्षातनं एकदाच हा आपल्या इच्छा प्राप्तीसाठी हा उपाय केला जातो. लक्षात घ्या, प्रदोष काळातच करायचा आहे. दिवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा शिव मंदिरामध्येच तुम्हाला जाऊन प्रज्वलित करायचा आहे.